महाकारुणिक तथागत सम्यक समृद्ध त्यांनी शोधून काढलेला तो सद्धम्म, सद्धम्माप्रमाणे आचरण करणारा भगवंताचा श्रावक संघ या तीन महारत्नांना मी त्रिवार पंचांग प्रणाम करतो। बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करू। विहारामध्ये उपस्थित सर्व श्रद्धावंत शील संपन्न धम्म उपासक तथा उपासिका, बालक आणि बालिका, तुमच्या प्रती मंगलाची कामना करतो। बुद्ध धम्म संघ या तीन रत्नाच्या प्रतापाने तुमच्या संसारातील सर्व आपत्ती, विपत्ती, दुःख, संकट सर्व नष्ट हो, सुख, शांती, वैभवाची तुम्हा सर्वांना प्राप्ती हो, अशी मंगलमय कामना करून आजच्या देशनेला सुरुवात करतो। आपण पाहत आहोत धम्म म्हणजे काय, त्यामध्ये जीवन सुचिता राखणे म्हणजे धम्म, जीवनामध्ये पूर्णता साधणे म्हणजे धम्म, निब्बाण प्राप्त करणे म्हणजे धम्म, तृष्णामुक्त होणे म्हणजे धम्म। आणि हा संपूर्ण संसार अनित्य आहे। प्रत्येक उत्पन्न होणारी वस्तू देर सवेर नष्ट होतेच, तो त्याचा धर्म आहे। आणि त्याला जाणून आपला व्यवहार करणे म्हणजे धम्म। निसर्ग नियमाच्या विरुद्ध कोणतीही गोष्ट घडत नाही। या जगामध्ये, या सृष्टीमध्ये ज्या ज्या काही गोष्टी घडतात किंवा ज्या ज्या काही घटना घडतात त्या सर्व निसर्ग नियमाप्रमाणेच घडतात। विनाकारण या जगामध्ये काहीच घडत नाही, काही उत्पन्न होत नाही आणि काही नष्ट होत नाही। ज्या ज्या वस्तू उत्पन्न होतात त्यालाही काही ना काही कारण आहेच, आणि ज्या ज्या वस्तू नष्ट होतात त्यालाही कारण आहे। हेतू आणि प्रत्यय, हेतू म्हणजे उद्देश आणि प्रत्यय म्हणजे त्याला कारण। प्रत्येक गोष्टीचा काही उद्देश आहे आणि प्रत्येक गोष्टीला काही ना काही कारण आहे। विनाकारण जगामध्ये काहीच घडत नाही। हा भगवान बुद्धाच्या धम्माचा मुख्य संदेश आहे असं म्हणायचं की तो गाभा आहे। कारण इतर धर्म ईश्वर आणि आत्माला मानणारे असले तरी भगवान तथागताचा जो धम्म आहे तो निसर्गाच्या नियमावर आधारलेला आहे। ज्याला कुदरतचा आपण कानून म्हणतो, तो निसर्गाचा नियम किंवा ते कुदरतचे कानून म्हणजेच तथागताचा धम्म। आणि या गोष्टीला समजून घेण्यासाठी आजचा जो विषय आहे हा कर्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे, हे मान्य म्हणजे धम्म। कर्मानुसार सगळं चालते। या ठाई ईश्वर श्रेष्ठ नाही ना आत्मा श्रेष्ठ नाही। आपल्याला कोण्या ईश्वराला प्रसन्न करायचं नाही किंवा कोण्या आत्म्याची मुक्ती करायची नाही। आपल्याला आपल्या जीवनाचं स्वार्थ करायचं आहे, आपलं हित साधायचं आहे, आपलं कल्याण करायचं आहे। आणि असं जर आपली इच्छा असेल तर सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे कर्म। आपण काय कर्म करतो त्यावर सगळ्या गोष्टी आधारलेल्या आहेत, अवलंबलेल्या आहेत। मनामध्ये सुख प्राप्त झालं पाहिजे अशी कितीही तुमच्या मनात इच्छा असली, जर कर्म जर तुम्ही निसर्गाच्या विरुद्ध दिशेने करत असाल तर तुम्हाला सुख नव्हे तर तुमच्या जीवनामध्ये दुःखाची निर्मिती झाल्याशिवाय राहणार नाही। दुःखाची निर्मिती झाल्याशिवाय राहणार नाही। दुःखाची निर्मिती झाल्याशिवाय राहणार नाही। कारण निंबाच्या वृक्षाला, जो कडुनिंबाचा वृक्ष असते त्या वृक्षाला तुम्ही रोज पाणी द्या, त्याला पाहिजे ते खत द्या, त्या ठिकाणी अगरबत्ती लावा, मेणबत्ती लावा, त्या ठिकाणी रोज पूजा अर्चा करा, त्या निंबाच्या झाडाने उपोषण करा, व्रत करा, कर्म करा, कांड करा, जे जे काय करायचं असेल ते करा। आणि त्या कडुनिंबाच्या वृक्षाला विनंती करा की मला गोड गोड फळं खायचे आहेत, तू मला गोड फळं दे। कितीही याचना केली, रडकुंडे जरी आले, कातर मनाने जरी प्रार्थना केली तर तो कडुनिंबाचं झाड तुम्हाला गोड म्हणजे मिठे मिठे फळ देणार नाही। काहीतरी चमत्कार होईल, माझ्या भक्तीनं हा निंबाचा वृक्ष प्रसन्न होईल आणि मला चांगले गोड गोड फळं खायला मिळतील, हा भ्रम आहे। हां, तुम्हाला जर खरोखर गोड फळं खायचे आहेत
तुम्हाला जर गोड फळं खायचे आहेत तर कडुनिंबाचं नव्हे, तुम्ही उसाचं बीज रोवा, उसाचं रोपटं रोवा. आणि उसाचं रोपटं जर तुम्ही पेरलं असेल तर त्याला अगरबत्ती लावण्याची आवश्यकता नाही, त्याला मेणबत्ती लावण्याची आवश्यकता नाही, त्याची पूजा करण्याची आवश्यकता नाही, ना त्याची आराधना करण्याची आवश्यकता नाही. तर उसाचं वृक्ष तुम्ही बुडामध्ये खा की मध्यामध्ये खा की शेंडावरती खा, तो सगळा संपूर्ण ऊस हा गोडच राहते, गोड मिळते. मग आपल्याला कोणतं फळ पाहिजे जीवनामध्ये? कडू आंबट फळ पाहिजे की गोड मिठं गोड फळ पाहिजे? जे फळ ज्याला पाहिजे ते बीज तुम्हाला जमीनमध्ये घालावं लागेल. आणि ते योग्य बीज जर तुम्ही जमीनमध्ये घातली, त्याचं योग्य संगोपन जर केलं तर आपोआप तुम्हाला ते फळ मिळणार आहे. त्याला काही भाग्य लागत नाही, ना किस्मत लागत नाही, ना ईश्वराची काही इच्छा नाही, ना काही नाही. तुम्ही बीज काय पेरता याच्यावर सगळं अवलंबून आहे. आपल्या जीवनामध्ये जर दुःख येत आहे तर त्याचं कारण आपण दुःखाचे बीज पेरले असतील भूतकाळामध्ये, म्हणून तर वर्तमानामध्ये त्या कडू बीजाचे फळं आपल्याला प्राप्त होत आहे. जर भूतकाळामध्ये आपण पुण्याची बीजं पेरली असतील, सत्कर्माची बीजं पेरली असतील तर आज आपल्या जीवनामध्ये सुखाचे फळं येतील. कारण जे पेरलं ते उगवते, जे केलं ते भरावं लागते. हा निसर्गाचा नियम आहे आणि निसर्गाच्या नियमानुसारच भगवंताचा धम्म आहे, किंवा भगवंताचा धम्म, निसर्गाचा नियम आणि कुदरतचा कानून, एकाच धम्माचे हे 3 नावं आहेत. म्हणून भगवंताच्या धम्माला केवळ धम्म म्हणतात, केवळ धर्म म्हणतात. त्याच्या अगोदर कोणताच शब्द लावता येत नाही, कारण त्याच्या अगोदर शब्द लागला तर ते अधर्म होते. म्हणून या सृष्टीचा जो आकार आहे, जीवनाचा आकार आहे, याला कर्म जिम्मेदार आहे. म्हणजे कर्म हे जगातील नैतिक अवस्थेचं आधार आहे, हे मान्य म्हणजे धर्म आहे. आणि हा कर्म सिद्धांत केवळ भगवान बुद्धाचाच आहे. इतर धर्मामध्ये कर्मसिद्धांत नाही आहे, तर मग ते भूत आणि भविष्यावर अवलंबलेलं आहे, ईश्वराने आत्म्याच्या इच्छेवर अवलंबलेलं आहे. आणि भगवान बुद्धाचा धम्म कर्मसिद्धांतावर अवलंबलेला आहे. म्हणून या कर्मसिद्धांताला फार चांगल्या प्रकारे समजून घेणे म्हणजे धम्म. जसं आपण पाहतो की या पार्थिव जगामध्ये एक प्रकारची सुव्यवस्था आपल्याला आढळते. आकाशातील ग्रहगोलांच्या चलनवलात, त्यांच्या गतीत एक प्रकारची सुव्यवस्था आहे. हे पृथ्वी आपल्या भोवती भ्रमंती करते, चंद्र पृथ्वीच्या भोवती भ्रमंती करते, आणि पृथ्वी सूर्याच्या भोवती भ्रमंती करते, सूर्य आपल्या स्वतःच्या भोवती फिरते. आणि जे काही आपल्याला तारे दिसत आहेत लुकलुक करणारे आकाशामध्ये, ते तारे पृथ्वीपेक्षा, चंद्रापेक्षा काही पट मोठे आहेत. आणि त्यांचंही भ्रमण करण्याचं एक क्षेत्र आहे, ते भ्रमण करत आहे. असंख्य तारे आहेत, पृथ्वी आहे, चंद्र आहे, सूर्य आहे, आणि ते आपल्या चक्रामध्ये फिरत आहेत. पण कधी कोणता तारा कोण्या ताराला खेटला नाही किंवा त्याचा ॲक्सिडेंट झालेला नाही. तिथं कोणी ट्रॅफिक पोलीस नाही, कारण सगळे आपापल्या गतीनुसार फिरत राहतात. त्यामध्ये एक प्रकारची सुव्यवस्था आहे. सूर्य अस्त झाला की चंद्राचा उदय रात्रभर चालत राहते, रात्र झाल्यानंतर दिवस निघते, दिवस झाल्यानंतर रात्र निघते. याच्यामध्ये सुव्यवस्था आहे. हे सगळ्या गोष्टी चालत राहतात. काही विशिष्ट व्यवस्थेनुसार बीज जमीनमध्ये पडतात, बीजाचे वृक्ष होतात, वृक्षाला फुलं फळं येतात, त्या फळामध्ये अजून काही बीज असतात, ते बीज जमीनमध्ये पडले का पुन्हा त्याचा वृक्ष होते. म्हणजे बीजाचे वृक्ष होतात, वृक्षाचे फळं होतात, फळाचे पुन्हा बीज होतात, बीजातून पुन्हा वृक्ष निर्माण होतात. हे बीजातून फळं आणि फळातून बीजाचं सुव्यवस्थित चक्र चालूच आहे. त्यांची एक गती आहे, त्यांची एक स्थिती आहे. ते कोणाच्या आदेशाची वाट पाहत नाही, त्याच्यावर कोणा ईश्वराची कृपा नाही, कारण त्यांच्यावर काही आत्म्याचा प्रभाव नाही. सगळे लोक सुव्यवस्थित जीवन जगत आहेत. कालच्या व्हॉट्सअपमध्ये एक मेसेज होता की मनुष्य प्राणी आणि इतर प्राणी कोणताही धन संग्रह करत नाही. गुरं, ढोरं, कुत्रे, मांजरे, पशु, पक्षी कोणत्याच प्रकारचा संग्रह करत नाही. पक्षाचे कितीही घरटे जरी कोण मोडून टाकले तरी तो पक्षी कोण्या पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट देत नाही किंवा मला घरकुल भेटलं पाहिजे म्हणून अर्जही करत नाही. कोणताच पक्षी काही त्यांना खाण्यापिण्याच्या वस्तू संग्रही करत नाही. पण कोणताच पक्षी उपाशी मरत नाही. आणि सगळ्यात जास्त संग्रह करणारा जर कोणी प्राणी असेल
तर तो आहे मनुष्य प्राणी, आणि एवढं मोठं संग्रह करूनही त्याचं पोट भरत नाही. कोणताच प्राणी संग्रह करत नाही तरी तो उपाशी मरत नाही. सर्वात जास्त मनुष्य प्राणी संग्रह करते आणि तोच उपाशी मरते. हे कोण्या ईश्वराचं लिखित नाही किंवा कोणता ईश्वर ब्रह्मा कोपला म्हणून नव्हे. याला जिम्मेदार मनुष्याचे कर्म. म्हणून हा कर्मसंस्कार बौद्ध धर्मातला फार अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि या ताऱ्या ग्रहांची स्थिती ऋतूची स्थिती आहे. पावसाळ्यानंतर हिवाळा, हिवाळ्यानंतर उन्हाळा, उन्हाळ्यानंतर पावसाळा, पावसाळ्यानंतर हिवाळा, याचं सुव्यवस्थित चक्र चालू आहे, त्याचं गतिमान सुरू आहे. असा जर प्रश्न विचारला की या सृष्टीची हे गती जी एवढी सुव्यवस्थित आहे तर याला कोण राखते, हे कोणाच्या आदेशानं सगळ्या गोष्टी काम करतात. तर जे ईश्वराला मानणारे आहेत, आत्म्याला मानणारे आहेत, त्यांच्यासाठी हा प्रश्नाचं उत्तर काही कठीण नाही. ते एकाच दमानं सांगतात की हे सर्व ईश्वराची लीला आहे, हा सगळा आत्म्याचा प्रभाव आहे. ईश्वर आणि आत्म्यावरती जिम्मेदारी टाकून देतात आणि त्या प्रश्नाचं उत्तर देऊन टाकतात. पण तथागत सम्यक संबोध म्हणतात की हे उत्तर काही योग्य नाही, बराबर नाही. कारण याचा जिम्मेदार या सुव्यवस्थेला राखणारा जर कोणी ईश्वर असेल, आणि मग तो ईश्वर तर फार करुणावान आहे, ईश्वर फार दयावान आहे, ईश्वर फार शक्तिमान आहे. आणि या निसर्गाच्या सर्व गोष्टी जर ईश्वर घडवून आणत असेल तर हे जे महापूर कोण्या भागाला येतात, अनेक गावाचे गाव, अनेक वस्तू, पशु, पक्षी यांना वाहून घेऊन जातात, अनेक प्रकारच्या हिंसा, हत्या होतात, मग याला जिम्मेदार कोण? आणि जर हे ईश्वरा घडवून आणत असेल तर मग तो करुणावान कसा? ज्या ईश्वराचं निवास आहे त्या मंदिरामध्ये जर अल्पवयीन मुलीवर अन्याय अत्याचार होत असेल तर तेव्हा ते किती व्याकुल होत असेल, किती परेशान होत असेल, किती धावा करत असेल. त्याच्या घरामध्ये हे प्रकरण घडते तरी तो व्यक्ती त्याला रोखू शकत नाही. अजून म्हणता की तो शक्तिमान आहे. मग हे कसं? हे कसं? याला जिम्मेदार कोण? भगवान बुद्धाकडे जे जे ब्राह्मण या विषयावर चर्चा करण्यासाठी येत होते, भगवान तथागत त्यांना असे काही प्रश्न उत्तर करत होते की त्या सगळ्या लोकांना चूप करून टाकत होते. नाना प्रकारचे लोक भगवंताकडे चर्चा करण्यासाठी, प्रश्न उत्तर मांडण्यासाठी, वादविवाद करण्यासाठी येत होते. पण भगवंताच्या त्या बुद्धिमत्तेसोबत एक तर ते हार मानून निघून जात होते, नाही तर भगवान बुद्धाचे शिष्य म्हणून कोणी भिक्षू बनत होते, नाही तर कोणी उपासक बनत होते. तथागताच्या ज्ञानापर्यंत आजपर्यंत कोणी पोचलं नाही. आज जे विज्ञानानं एवढी मोठी प्रगती केली, पण ते सर्व प्रगती भगवान बुद्धाच्या गुडघ्यापर्यंतच आहे. अणु हा शेवटचा कण आहे. नंतर विज्ञानानं त्या अणुचे तुकडे केले, त्याला परमाणु म्हणतात, याटम. विज्ञान याटमपर्यंत पोचला आहे आज. आणि भगवान बुद्धांनी 2568 वर्षाच्या अगोदर त्या याटमचे तुकडे केले, त्याचे तुकडे करत करत गेले. असा एक तुकडा शिल्लक राहिला, त्याचं आता विभाजन होत नाही. त्याला भगवंतांनी नाव दिलं अष्टकला. अजून विज्ञान आटमपर्यंतच रुकला आहे, अष्टकलापर्यंत पोचलं नाही. म्हणजे विज्ञानही भगवंताच्या गुडघ्या एवढा आहे. एवढ्या विद्वानासमोर जे धर्म आंधळे, जन्माचे आंधळे अलग, धर्माचे आंधळे, कारण भगवंताच्या धर्माचा जसा जसा प्रसार होत होता तसे तसे त्या लोकांच्या दुकानदाऱ्या बंद पडत होत्या. यज्ञयाग तर सगळे बंद पडले होते, कारण भगवंताची क्रांती झाली होती पंचशील, प्राणी मात्राची हिंसा करू नये, सगळ्या लोकांनी स्वीकार केलं. आपोआप त्या ब्राह्मणांना यज्ञ होम बंद करावं लागले, प्राणी मात्र टाकणं, मारून खाणं बंद करावं लागलं. सुरा मेरय, दारू पिऊ नये, तेव्हा त्यांनी सुरा पिणं बंद करून टाकली. ते सगळं परिवर्तन भगवंताचे, कारण जगामध्ये जर उन्नती करायची असेल, शर्यतीमध्ये जर राहावं लागेल तर त्याप्रमाणे वागावं लागेल, नाही तर लोक बाहेर फेकून देतात. म्हणून त्या लोकांनी ते स्वीकार केलं. ते एक एक स्वीकार परिवर्तन होत आलं. जेव्हा याही गोष्टीचा विचार केला की या सृष्टीची नैतिक व्यवस्था कोण राखते, तर भगवंतांनी सांगितलं की तो ईश्वर किंवा आत्मा या सृष्टीची नैतिक व्यवस्था राखू शकत नाही, राखत नाही. त्या सृष्टीची नैतिक व्यवस्था राखत नाही. जर हे ईश्वरानं राखली असती तर सर्व इकडे शांती, मैत्री, करुणा नांदली असती, सगळे पशु पक्षी मनुष्य प्राणी सुखानं नांदले असते, बंधुभाव निर्माण झाला असता. पण तसं होत नाही. फार कठीण अवस्था आहे. कोणी एवढा श्रीमंत आहे का त्याला धन मोजण्यासाठी, बाजूने ठेवण्यासाठी गोदाम त्यांना निर्माण केले, आणि कोणी इतका निर्धन आहे का त्याला पैशाचा दिवसभर चेहरा दिसत नाही. कोणी इतका धनवान आहे की रोज 5 पक्वान्नाचं भोजन 3 टाइम करत आहे,
आणि काही असेही आहेत का त्याला एक टाईमचं भोजन प्राप्त होत नाही. हे सर्व जर त्या ईश्वराची निर्मिती असेल मग हा एवढा भेदभाव का? असे जेव्हा भगवान त्यांच्यासोबत प्रश्न करत तेव्हा ते लोक त्यांचं उत्तर देऊ शकत नव्हते. आणि नंतर भगवंताला विचारलं की मग तुम्ही काय म्हणता? तेव्हा तथागत म्हणतात की या सृष्टीची जी सुव्यवस्था चालू आहे किंवा आज व्यवस्था जर बिघडली असेल तर त्याला कर्म जिम्मेदार आहे. हे कर्म कोण करते? तर कर्म केवळ मनुष्य प्राणी करते. म्हणजे आज जर तुम्ही म्हणत असाल की निसर्ग लहरी झाला, निसर्ग बदलला, आता पहिल्यासारखं काहीच राहिलं नाही, कधी कुठं उन्हाळा असते तर त्या कधी कधी उन्हाळ्यात पाऊस येते, कुठं कुठं एवढं पाऊस पडते का गावाचे गाव वाहून घेऊन जातात, कुठं कुठं अजिबात पाऊस पडत नाही का तिकडे दुष्काळ असते. हा जो निसर्ग लहरी झाला म्हणता तर याचं कारण मनुष्य हा कुशल कर्म करत नाही, पुण्य कर्म करत नाही. तुम्ही मनुष्याचं जर हिस्ट्री टोटल जरी पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की पुण्य कर्म करणारे फार कमी आहेत आणि पाप कर्म करणारे जादा आहेत. कुशल कर्म करणाऱ्यांची संख्या फार कमी आहे आणि अकुशल कर्म करणाऱ्यांची संख्या जादा आहे. हा मनुष्य कुशल कर्म करत नाही म्हणून या सृष्टीची नैतिक व्यवस्था बदललेली आहे. याला कोणी ईश्वर जिम्मेदार नाही, याला आत्मा जिम्मेदार नाही, याला जिम्मेदार आहे मनुष्य, कारण मनुष्य चांगले कर्म करत नाही. जर मनुष्यानं चांगले कर्म केले तर नैसर्गिक व्यवस्था आहे ते सुव्यवस्थित राखल्याशिवाय राहत नाही. म्हणून भगवंतांनी सांगितलं की असे कर्म करा की त्यामुळे तुमचाही लाभ होईल आणि या निसर्गाची अवस्थाही चांगली ठेवण्यात येणार आहे. आणि आज जे कुठं कुठं तुम्हाला समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय असं जे जे दिसते थोडं थोडं, बाकी तर कलयच आहे. सर्व ही जी पृथ्वी आहे या पृथ्वीच्या खाली सगळी पृथ्वी पोखरली गेलेली आहे. चंद्रपूरच्या इलाख्यामध्ये ज्या कोळशाच्या खाणी आहेत, वरून जरी छोटासा रस्ता दिसत असला तरी ते कोळसा काढत काढत ते लोक या पृथ्वीच्या 100 मीटरपर्यंत खोल गेलेले आहेत. म्हणजे पृथ्वीच्या काही फूट खाली गेल्यावर सगळी पृथ्वी यानं पोखरलेली आहे, कोरून टाकलेली आहे. आणि एवढा काही धर्माच्या नावानं द्वेष सुरू झालेला आहे. हे जे पृथ्वी आहे, हे जे सृष्टी आहे ना, याच्या खाली सगळी बारूद बिछावलेली आहे, सगळी बारूद पसरलेली आहे. आणि त्या बारूदला एका चिंगारीची आवश्यकता आहे. कारण प्रत्येक देशाकडे आज अणुबॉम्ब आहे. आता काही लाठ्या काठ्यांचं, तलवार भाल्यांचं, बंदुकाचं हे युद्ध राहिलं नाही. आता अनेक विज्ञानानं प्रगती केलेली आहे. आता त्यांच्याकडे रिमोट आहे. नागपूरमध्ये जर बॉम्ब ठेवला तो अमरावतीमधून रिमोट टाकते आणि नागपूर उडवून टाकते. आता अमोरासमोरच्या लढाया राहिल्या नाही. प्रत्येक देशाकडे अणुबॉम्ब आहे, पण ते टाकण्याची कोणाची हिंमत होत नाही. कारण त्याचा जो परिणाम असते, जपानच्या सायन्सवर परिणाम टाकला होता तेव्हा त्याचे परिणाम आजही ते लोक भोगत आहेत. म्हणून युद्धाला आता काही तलवार भाल्याचं युद्ध राहिलं नाही, आता कॉम्प्युटरचं युद्ध आहे. आणि या पृथ्वीवरती जी बारूद पसरलेली आहे त्या बारूदला एका चिंगारीची आवश्यकता आहे. एवढं विनाशाच्या थरावर आपण बसलेले आहोत. म्हणून भगवान तथागत म्हणतात ना की भिक्षूंनो, पुरा संसार जळत आहे. हे डोळे पेटलेले आहेत कारण ज्याची त्याची दृष्टी पेटलेली आहे, त्या दृष्टीनं पाहत असलेली वस्तू पेटलेली आहे. हे कानं पेटलेले आहेत, या कानाला जोही स्पर्श होते तो पेटलेलाच होते. आणि त्याला एका चिंगाऱ्याची आवश्यकता आहे. एवढ्या बारूदच्या ढिगाऱ्यावर बसल्यानंतर जे तुम्हाला शांती, आनंद, सुख जे तुम्हाला दिसते ते केवळ भगवान बुद्धाच्या धम्मामुळे आहे. आणि या सृष्टीची नैतिक व्यवस्था सांभाळण्याची जिम्मेदारी निसर्गाने 4 लोकांकडे दिलेली आहे. भिक्षू, भिक्षुनी, उपासक आणि उपासिका. हे 4 लोक आहेत. या सृष्टीच्या नैतिक जिम्मेदारी जी आज तुम्हाला शांतता दिसते या 4 लोकांमुळे आहे. कारण हे 4 लोक कुशल कर्म करतात, अकुशल कर्म अजिबात करत नाही. आणि जे काही सुख आहे या 4 लोकांमुळे आहे. आणि भिक्षू, भिक्षुनी, उपासक, उपासिका म्हणजे आपल्यामध्ये शोधू नका. जे जे सत्य मार्गाने चालणारे लोक आहेत, जे जे पंचशिलेचं आचरण करणारे आहेत, आर्य अष्टांगिक मार्गाप्रमाणे चालणारे आहेत, ज्यांच्या मनात करुणा मैत्रीचा भाव आहे, ते उपासक उपासिका असतील, स्त्री आणि पुरुष तर ते उपासक उपासिकाच हो, आणि ते साधू पुरुष असतील तर ते भिक्षू भिक्षुनी होत. त्यांच्या भरोशावर हे चालू आहे. इतर धर्माचा मनुष्य त्या धर्माला मानत असेल तर तो पंचशिलेचं आचरण करते, आर्य अष्टांगिक मार्गानुसार चालते, त्याच्या मनात करुणा मैत्रीचा भाव आहे. तो जरी मुस्लिम समाजाचा असेल तरी तो बौद्धच आहे. तो भलाही मुस्लिम धर्माला मानत असेल, धर्माने जरी तो मुस्लिम असला तरी आचरणाने तो बौद्धच आहे. असा भारत बौद्धमय करायचा होता बाबासाहेबांना. भारत बौद्धमय करायचा, भारत बौद्धमय. मुस्लिम धर्मातील लोक मुस्लिम धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारतील, हिंदू धर्मातील लोक हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारतील, ख्रिश्चन धर्मातील लोक ख्रिश्चन धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारतील. ही कल्पना नव्हती. तुम्ही ज्या घरामध्ये राहता त्याच घरामध्ये राहा.
ज्या देवाची पूजा करता त्याच देवाची पूजा करा, पण तुम्ही पंचशिलाचं आचरण करा, आर्य अष्टांगिक मार्गाने चाला आणि करुणा मैत्रीचा भाव मनात ठेवा. असं जीवन जगलं तेव्हाच तुमचंही कल्याण होईल आणि या सृष्टीची सुव्यवस्था राखली जाईल. म्हणून आज जे सृष्टीची सुव्यवस्था आहे ते कोणी ईश्वर राखत नसून ते मनुष्याचे कर्म राखतात. म्हणून भगवंतांनी या कर्म संस्काराची निर्मिती केलेली आहे. कर्म अनेक प्रकारचे असतात. सहसा 4 प्रकारचे कर्म भगवंतांनी सांगितलेले आहेत. एक कर्म तत्काळ फळ देणारं, आता केलं आणि आताच भोगत आहे. काम केलं आणि मजुरीचे पैसे, तत्काळ कर्म, तक्षण त्याचं फळ मिळणारं पहिलं कर्म. दुसरं कर्म थोड्या अंतरानं फळ देणारं कर्म. तिसरं फार फार उशिरानं फळ देणारं कर्म. आणि चौथं होते अहोशी कर्म. अहोशी कर्म म्हणजे कधी कधी त्याचा परिणाम होती आणि कधी कधी होतही नाही, त्याला अहोशी कर्म म्हणतात. हे 4 प्रकारचे कर्म आहे. तक्षण फळ देणारं कर्म, थोडं उशिरानं देणारं फळ देणारं कर्म. तक्षण म्हणजे आताच केलं आणि आताच त्याला भेटलं, आताच त्यानं पापकर्म केलं आणि बाहेर जाऊन त्याचा ॲक्सिडेंट झाला, खलास, तत्काळ फळ. काही कर्म फार उशिरानं, बचपनामध्ये केले, नशा केली, व्यभिचार केला, खोटा बोलला, चोऱ्या बोलला, काही चुकीचं कर्म केले बचपनामध्ये आणि त्याचा परिणाम म्हातारपणे उद्दास होतो. तुम्ही कधी कधी पाहत असता, जेव्हा ती माता आपल्या बाळाला पाळण्यामध्ये टाकते आणि तेव्हा त्या मातेला सगळं घरादाराचे कामं करावं लागत होते, बाळ पाळण्यामध्ये राहत होतं. कधी कधी ते जागी झालं आणि त्यानं जर हालचालन केलं तर कधी कधी ते बाळ खाली पडत होतं. पाळण्यातून अनेक बाळं खाली पडले, कोणी हातावर पडले, कोणी डोक्यावर पडले, कोणी याच्यावर पडले. पडल्याबरोबर ते रडतात, रडल्यावर आपण त्याला घेतलं आणि ते डोकं गिकं चोपललं, उडी टाकली, बाबूल उडी टाकली, तर ते पोरगं 2 मिनिटात हसायला लागत. कारण तेव्हा त्याच्या शरीराची जी अवस्था असते, त्याचे जे हड्डे असतात त्या रबरासारखे असतात, त्याचं जे डोकं असते हे रबरासारखं असते. हे काही आज जसं आपलं डोकं बधीर आहे तसं नसते. कारण बधीर जर डोकं असलं, मजबूत हड्डीचा ठाचा, तर तेव्हा डिलिव्हरीच्या जेव्हा यातना होतात तेव्हा त्या मातेला किती वेदना होत झाल्या असत्या, पण तेव्हा ते रबरासारखं राहते. मुलगी जेव्हा अंड देते तुम्ही पाहिलं ते बिलकुल रबरासारखं राहते. आणि जेव्हा ते रबरासारखं अंड ज्या ठिकाणी ते जमिनीवर पडते, ज्या ठिकाणी जमिनीवर पडते त्या ठिकाणी रबर दबल्या जाते. आणि मग बाहेरचं वातावरण जेव्हा त्याला लागते तेव्हा ते कठोर मजबूत बनते, ते रबर राहते. आणि नंतर त्या हड्ड्याचा विकास होत राहते, मजबूती होत राहते, असं धीरे धीरे होते. आणि ते बाळ 2 मिनिटात रबरासारखं असलं म्हणजे जाग्यावर येते आणि अजून खेळायला सुरू होऊन जाते. जेव्हा तो म्हातारा होते, शरीरातली शक्ती जेव्हा नष्ट होते, शरीरामध्ये कमजोरी येते, तेव्हा मग ते डोक्यावर पडण्याचे विकार त्याला म्हातारपणे भोगावं लागतं. आणि मग तो आता तो सिटी स्कॅन करते, काही त्याचं रिपोर्ट करते, तो याच्यात तपासते त्याच्यात तपासते, डॉक्टर सगळ्या त्याच्या तपासण्या करून घेते. आणि तपासण्या करून घेतल्यामध्ये तुम्हाला काही नाही, तुम्ही चांगली आहे, त्याची तब्येत तशीच राहते. कारण त्या डॉक्टरला पता लागत नाही. आणि मग तो जर धर्म तो जाणत नसला तर मग बाहेरल्या भितरल्याकडे जाते का काहीतरी झालं असेल आणि मग तो अंगाऱ्या धुताऱ्याकडे वळते. कारण कारणाचा पता जेव्हा लागत नाही तेव्हा मनुष्याला ते चमत्कार वाटते की हे जे घटना घडली याला काही कारणच नाही. कारण नाही तर मग हा काहीतरी चमत्कार आहे, कोणी ईश्वर असला पाहिजे, कोणी आत्मा असला पाहिजे. कारण जुने जे लोक होते, जंगलामध्ये राहणारे, रानटी कंदमुळे खाणारे, जेव्हा आकाशातून बिजल्या होत होत्या, मोठमोठा पाऊस पडत होता, तर तेव्हा ते रानटी लोक झाडाच्या गुफेमध्ये, खोडामध्ये झाडा लपून बसत होते. हे काय होय, हे काय होय, त्यांना माहीत नव्हतं वीज पाणी कसं होते, पाऊस कसा पडते. आणि मग नाल्याला पूर येत होता तर ते लोक व्याकुल होत होते, परेशान होत होते, अरे हे काय होय, अरे हे काय होय. मग त्यांना वाटलं की कोणीतरी शक्ती आहे, कोणीतरी अतृप्त आत्मा अशी. पण मग तो पाऊस गेल्यानंतर त्या जमीनवरती नवीन नवीन फळं, नवीन नवीन वृक्ष, नवीन नवीन अनाज उगवत होतं. मग ते अनाज उगवलेलं ते आदिवासी लोक खात होते, रानटी लोक त्याला खात होते. मग त्यांना असं वाटलं की ह्या जो पाऊस पडते, पावसामुळे हे नवीन नवीन वृक्ष आपल्याला खायला मिळतात, म्हणजे तो जो पाऊस पहिले त्याला सैतान म्हणत होते. आणि मग जेव्हा त्याचा परिणाम त्यांना वाटलं की हा पाऊस पडल्यानंतर चांगले चांगले फळं खायला मिळतात, मग तो सैतान नाही, तो कोणीतरी शक्ती आहे, ईश्वर आहे. अशा प्रकारे ईश्वराची निर्मिती झाली. कोण्या ईश्वरानं हा तथास्तु करू नये, हा मनुष्य निर्माण केला आणि ते स्त्री निर्माण केली, असं नाही झालं. याची उत्पत्ती नाही झाली डायरेक्ट, त्याची उन्नती झाली, त्याची प्रगती झाली. उन्नती झाली आणि प्रगती झाली.
त्याची उत्पत्ती नाही झाली. म्हणून एखादी गोष्ट घडली त्याचं कारण जर आपल्या बुद्धीच्या पलीकडे असलं तेव्हा आपण त्याला चमत्कार म्हणतो. पण भगवान म्हणतात तुम्ही जर बुद्धिवान असाल आणि तुम्ही जर त्याचा शोध घेसाल तर एक ना एक दिवस त्या घटनेचं कारण तुम्हाला समजल्याशिवाय राहणार नाही. हा बुद्धिवाद जेव्हा भगवंतांनी मांडला तेव्हा सगळ्यांचे संप्रदायवाल्याचे दुकानदाऱ्या सगळ्या बंद पडल्या होत्या, आजही बंद पडलेल्या आहेत. म्हणून लोक बाहेर बोलतात, चर्चा करायला एका जागी येऊन बसत नाही, प्रश्न उत्तर करत नाही, बाहेर बोलतात निघून जातात. त्यांना माहीत आहे हे पितल आहे, वरतून पालिश दिलेलं आहे, म्हणून ते त्याला सोनं म्हणतात. आणि चर्चेमध्ये जर आला गोट्यावर जर घासून पाहिलं तर त्याला माहिती आहे का आपलं पितळ उघडं पडेल, म्हणून ते चर्चेला बसत नाही, बाहेरून गोटे मारत असतात. अशा प्रकारचा त्यांचा उदंडवाद भगवंतासोबतही जात होता. भगवंतांनी जेव्हा हा कर्मसंस्कार सांगितला, हे कोणी ईश्वराच्या कृपेनं नव्हे तर हे मनुष्याचे कर्म आहे. जर सृष्टीची गती बदलली असेल तर याचा अर्थ मनुष्य पुण्यकर्म करत नाही, आणि सृष्टीची अवस्था चांगली असेल तर मनुष्य चांगले कर्म करत आहे. या सृष्टीची गती मनुष्याच्या कर्मावर आधारलेली आहे. आणि मग कर्म त्यांनी 4 प्रकारचे मांडले. तात्काळ फळ देणारं कर्म म्हणजे जसे पाण्यावरून काढलेली रेस, जसं एखाद्या पाण्यावरून बोटाने जर आपण अशी रेस काढली तर पुढे पुढे रेस पडते, मागून पाणी बुजवत आणते. तात्काळ फळ देणारं असे बुजवत जातात. काही काळानुसार दिलेले फळं, एखाद्या नदीच्या रेतीवरती आपण जर बोटाने किंवा काडीने जर एखादी रेस फाडली तिथे तत्काळ बुजणार नाही, पण काही दिवसाने हवा वारा सुटल्याने, कुत्रे माजरे गुरंढोरं त्याच्याहून गेल्याने काही दिवसानं ते रेस मोडून जाईल. त्याला म्हणतात कालांतराने फळ देणारं कर्म, फार फार उशिराने फळ देणारं कर्म. जसं शन्य हातोडा घेऊन एखाद्या दगडावर जर रेस पाडली तेही मिटणार आहे, कारण सगळं अनित्य आहे, सगळं नष्ट होणार आहे, पण त्याला वेळ लागेल. आणि हे जे शन्य हातोड्याने दगडावर पाळणारे जे कर्म असतात हे कर्म आपल्या मनाचे कर्म असतात, आणि हे मनाचे कर्मच फळ देतात. पाण्यावरली रेस म्हणजे आपल्या वाणीचे कर्म. आज जरी दूषित केले असतील, उद्या त्याला जर क्षमा मागितली तर ते मिटून जाते. रेतीवर पाडलेली रेस म्हणजे शरीराचे कर्म. शरीरानं जर कोणाची हिंसा केली असेल किंवा कोणाला मारझोड केला असेल किंवा चोरी केली असेल किंवा व्यभिचार केला असेल आणि नंतर जर ते कर्म सोडून दिले असतील आणि चांगल्या कर्माकडे लागले असतील तर काही दिवसानं तेही बदलतात. पूर्वी हा मोठा खराब माणूस होता, आता खूप सुधारला, आता विहारामध्ये जाते, वंदना पूजा करते, कोणाचं बोलत नाही, भांडण करत नाही, त्याच्यामध्ये परिवर्तन झालं. हे शरीराचे कर्म असतात ते परिवर्तन घडवतात, पण जे मनाचे कर्म असतात त्याच्यामध्ये एवढं बल असते का ते कर्मच फळ देतात. म्हणजे आपल्या जीवनावर जे आपल्याला सुखदुःख भोगावं लागतात हे सुखदुःख आपल्या मनाचे कर्म असतात. आणि कधी कधी कर्म एवढे मोठे असतात की या जन्मात फिटत नाही. तो जिकडे जिकडे जन्म ग्रहण करते तिकडे तिकडे ते कर्म त्याचा पिच्छा पुरवतात. आणि जोपर्यंत त्या कर्माचे फळं परिपक्व होत नाही तोपर्यंत ते कर्म त्याचा पिच्छाच पुरवतात. तो कोण्याही लोकांमध्ये जाऊ, कोण्याही योनीमध्ये जाऊ, कुठेही जाऊ, हे मनाचे कर्म विचित्र असतात, फार ताकदवार असतात. म्हणून भगवान बुद्धांनी आपल्या धम्माचा जेव्हा पाया रचला तेव्हा इतर धर्माच्या लोकांनी ईश्वर आत्म्याला जेवढं महत्त्व दिलं भगवंतांनी मनुष्याला महत्त्व दिलं. भगवान बुद्धाच्या धम्माचा मनुष्य केंद्रबिंदू आणि मनुष्याचा केंद्रबिंदू त्याचं मन, म्हणून मनाचे संस्कार हा भगवान बुद्धाच्या धम्माचा पाया आहे. म्हणून जेव्हाही आपली सुरुवात होते तर त्रिशरण पंचशिलानं होते. बुद्धं नमामि, मी ज्ञानाला शरण जातो. आहे तर सत्य अनंत, ते पूर्ण आकलन करण्याची. माझ्याकडे जे ज्ञान आहे तेवढंच ज्ञान नाही, तर जिथं जिथं मला ज्ञानाचा भंडार दिसेल त्या त्या ठिकाणी जाऊन मला पाहिजे ते ज्ञान मी संपादन करेल आणि माझ्या ज्ञानाची वृद्धी करेल. माझ्या ग्रंथामध्ये लिहिलं तेवढंच खरं, बाकी खोटं. आमचे महाराज सांगतात तेच बरोबर, बाकीचे सगळे चुकीचे, असं नव्हे. हे संप्रदायाचा भेद आहे. आपल्या धर्मातील लोकांनी आपल्या धर्माचा अभ्यास केला पाहिजे, इतर धर्मामध्ये जाऊ नये. इतर धर्म भयावह. म्हणून बाबासाहेबाच्या नावानं, बुद्धाच्या नावानं ज्या संघटना निर्माण झाल्या तर तुम्हाला माहिती आहे ते त्यांच्या धर्मामध्ये जे संघ असेल त्याला शरण जातात. म्हणजे प्रत्येकानं आपापलं निखाण केलेलं आहे. तसं प्रत्येक लोक आपापल्या पद्धतीनं कामं करत असतात. बुद्ध धम्म संघ म्हणतात, पण संघ म्हणजे हा नाही. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो. आपलंही आता एक श्रमण संघ आला. श्रमण संघाचा आता व्हॉट्सअपवर येत आहे, मय श्रमण हो. जे लोक व्हॉट्सअप फेसबुक पाहतात त्यांना माहीत आहे. त्यांची ती वंदना आहे, सुपटिपन्नो श्रमण संघो, उजीपटिपन्नो श्रमण संघो, न्यायपटिपन्नो. म्हणजे श्रावक संघ म्हणतो ना, त्याच्यात त्यांनी श्रमण संघ केला, आता त्यांनी ते लावलं. फार विचित्र विचित्र प्रकार होत आहे. म्हणून तुम्हाला फार सावधान राहण्याची आवश्यकता असते. आम्ही जास्तीत जास्त तुम्हाला सूचित करू शकतो, बाकी विचार करणं हे तुमच्या इकडे असते, त्याला मानायचं असते. भगवान बुद्ध आणि बाबासाहेब
याच्यापेक्षा जगामध्ये जे 5 किंवा 6 विद्वान आहेत, त्या विद्वानामध्ये बाबासाहेबाचा एक पहिला नंबर आहे. आणि त्या विद्वानाने सांगितलेल्या मार्गाला सोडून आपण दुसऱ्याच्या जेव्हा गोंधळीनं पाणी पितो, त्याच्या बाजूला जातो, तेव्हा त्यांनी आपापला विचार करायचा. आपला उद्देश कोणावर टीका टिप्पणी करणे नव्हे, पण जे आपण करत आहोत हे माझ्या हिताचं आहे की अहिताचं आहे, हे प्रत्येकाने त्याचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून त्याचा विचार केला पाहिजे, त्याचा विचार केला पाहिजे आणि तो विचार करूनच आपलं जीवन जगलं पाहिजे. म्हणून हे कर्म, तेच कर्म जे मनानं केल्या जातात, दगडावर रेस फाडून केल्या जातात, तेच कर्म आपल्याला फळ देतात, तेच कर्म फळ देतात. आणि चौथं जे कर्म आहे ते अहोशी कर्म. अहोशी म्हणजे त्याचं कधी कधी फळ मिळते, कधी कधी फळ मिळतही नाही. अहोशी कर्म. एका ठिकाणी भगवान म्हणतात की ज्याचा हात मोडीन त्याच्या गळ्यात पडीन, जो जसे कर्म करीन तसे कर्म त्याला भोगावं लागतात. पण कधी कधी एकानं केलेले कर्म दुसऱ्याला भोगावं लागतात. एकानं केलेले कर्म सगळ्या परिवाराला भोगावं लागतात. एकानं केलेले कर्म सगळ्या समाजाला भोगावं लागतात. कधी कधी आपल्या परिवारातील एखाद्या मुलाने किंवा एखाद्या मुलीनं जर काही चुकीचं कर्म केलं, त्या कर्माचे फळ तिला काय भोगायचे ते भोगील, पण त्याचा परिणाम पुऱ्या परिवाराला भोगावं लागते. कारण बाहेरून लोक झगडा करायला जर तुमच्या घरात आले तर तुम्हाला त्याचे एकूण भाग घ्यावाच लागते आणि त्याच्याबरोबर मग ते कर्माचे फळ त्या परिवाराला भोगावं लागतं. कधी कधी एकाचे कर्म एकाला भोगावं लागतात, कधी कधी एकाचे कर्म दुसऱ्याला भोगावं लागतात, कधी कधी एकाचे कर्म पुऱ्या समाजाला भोगावं लागतात. जगामध्ये सर्वात जास्त मूर्त्या कोणाच्या, तर बाबासाहेबाच्या. आणि सगळ्यात जास्त विटंबना कोण्या मूर्तीची होते, तर बाबासाहेबाच्याच. का? कारण काही लोक त्या बाबासाहेबाला आपलं समजून एवढं आपलं 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 करून ठेवलं का बाकीचे लोक परेशान झाले, तुमचं घेऊन घ्या. आणि तुम्ही मग आमच्या देवाशी असे बोलतात, मग आम्ही तुमच्या देवाची विटंबना करतो. म्हणून विटंबना करतात. आणि ते का करतात? कारण हे विकृत बुद्धीचे लोक असे चाळे केल्यामुळे, आणि चांगल्या माणसाला ते कर्म भोगावं लागतात. म्हणून शुद्ध नागरिकांनी सावध असलं पाहिजे. जिथं जिथं असं प्रकरण भेटते तिथं तिथं आपण जाऊन त्याच्यावर ॲक्शन करणे अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर काही स्वार्थी लोक आपल्या स्वार्थासाठी काहीही कर्म करतात, त्याचा परिणाम मात्र आपल्याला भोगावा लागतो. इतर समाज मिळून मिसळून राहतात, पण तुम्ही आंबेडकर समाज म्हटलं म्हणजे सगळ्या समाजाच्या बाहेर पडलेला मनुष्य असं वाटते. इतर लोकांवर काही अन्याय अत्याचार झाला तर 2-4 लोक धावून तरी येतात. या समाजाच्या कोण्या व्यक्तीवर अन्याय झाला तर कोणी धावून जात नाही. जाताशी त्यात जाऊ दे, तो आहे. त्याचं कारण शोधावं लागेल ना, याच्यावर काम करावं लागेल. तर याच्यावर काम करणारी कोणी पक्ष पार्टी नाही. याला अजून थोडा पक्ष पार्ट्या आहेत. म्हणून तुम्हाला फार जागृत राहण्याची आवश्यकता आहे. कारण पुढचे जे दिवस आहे ते फार भयानक आहे. आपल्याकडे धन आहे, संपत्ती आहे, मान आहे, प्रतिष्ठा आहे, खानपान आहे, सगळ्या गोष्टी आहे, तेव्हा आपले लोक याचा विचार करतच नाही. आपल्या लोकांची चर्चा दुसऱ्याच राहतात, निरर्थक. धागा बांधाव काय रे, का बांधू नये, हे फळं ठेवावं का ठेवू नये, निरा ध्यानच करायचं बाबासाहेबांना सांगितलं काय. आणि बाबासाहेब डोळे मिटून बसले असते तर एवढा उद्धार कसा केला असता. बाबासाहेबाला डोळे बंद करणारा बुद्ध नाही पाहिजे, बाबासाहेबाला चालता बुद्ध पाहिजे. चालता बुद्ध तर भिक्षू आहे, त्याची अवहेलना करतात. चालता बुद्ध पाहिजे. एक वक्ता आपल्या भाषणामध्ये म्हणत होता, आम्ही बुद्धालाही मानतो, पण आम्ही म्हणे बाबासाहेबालाही बुद्धच म्हणतो. कारण बाबासाहेब नसते तर आम्हाला बुद्ध कोण दाखवला असता. आमच्यासाठी बाबासाहेबच बुद्ध आहे. ठीक आहे, तुमचा एवढा मोठा उद्धार केला आणि तुम्ही त्यांना बुद्ध म्हणत असाल तर मग काय हरकत आहे. आपण कसं त्याला मनाई करावं. मग काय हे भगवान बुद्ध त्या बाबासाहेबाचे गुरु होत, मग याचं स्थान कोणतं आहे. तर आम्ही बाबासाहेबाच्या दृष्टिकोनात, बाबासाहेबाच्या बोधिसत्वाच्या चष्म्यातून बुद्धाला पाहतो. म्हणे बोधिसत्वाच्या चष्म्यातून बुद्धाला पाहतो. चांगला माणूस होता, नाव नाही सांगणार कारण गडबडा होता. तर मी त्याच्यावर म्हटलं, भाऊ इकडे या, तुम्ही राजू फार सुंदर बोलले. बोधिसत्वाच्या चष्म्यातून तुम्ही बुद्धाला पाहता म्हणजे तुमच्याजवळ किती विशाल ज्ञान असलं पाहिजे. मी माझा चष्मा काढला नम्राचा, त्याला म्हटलं साहेब हा चष्मा लावा आणि हे पुस्तक वाचून दाखवा एवढं. तर त्यानं माझा चष्मा लावला, एकाच मिनिटात काढून टाकला. त्याच्या दोन्ही डोळ्यात असो, रडून टाकलं का नाही तुमचा नम्राचा चष्मा मला कसा लागेल. भल्या माणसाला, मी साधारण भिक्षू, माझा चष्मा तुला लागत नाही, तो बोधिसत्वाच्या चष्म्यातून बुद्ध पाहतं. अरे 7 पिढ्यापर्यंत दृष्टीहीन होशील ना, ते कर्म कुठे बघला. म्हणजे शब्द चांगले वाटतात पण त्याचा आशय काय असते हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचं असते. कारण शब्दाला 2 कंगोरे असतात. शब्द हे दूधारी तलवार आहे. एक शब्द तारते, एक शब्द मारते. एक शब्द परिवारामध्ये निर्माण झालेला कलह शांत करते, एक शब्द शांत झालेला कलह निर्माण करते. म्हणून शब्द हे शस्त्र आहे. बाबासाहेब म्हणतात त्याला जरा सांभाळून वापरा. शब्द हे दूधारी तलवार आहे, दोन्ही धारा आहेत त्याला.
म्हणून ते सांभाळून वापरा. दुसऱ्यावर जरी वार दुसऱ्याकडून करत असाल, पण दोन्ही इकडून धार असल्यामुळे ते तलवार आपल्यालाही लागू शकते. दुसऱ्याचं काय होईल ते नंतर होईल. म्हणून शब्द हे दुधारी तलवार आहे, त्याचा चांगल्या प्रकारे वापर करा, त्याला समजून उमजून घ्या, नंतर बोला. काही एका क्षणात प्रश्न विचारल्याबरोबर उत्तर देणं काही आवश्यक नाही. नंतर देईन, विचार करीन, घरी जाईल. नाही देता आला तर काही हरकत नाही, आपल्याचं मनाचं समाधान होईल. म्हणून ह्या गोष्टी आपल्याला सांभाळून घेणे अत्यंत आवश्यक आहे. आणि आपल्याला सांभाळून घेऊन व्यवहार करणे म्हणजे धम्म होय. धम्म दुसरं तिसरं काही नसो. म्हणून आपल्याला या निसर्गाची अवस्था साबूत राखण्याची जिम्मेदारी आपलीच आहे. कारण 30 पंचशील आपणच ग्रहण करतो. हिंसा करणार नाही, चोरी करणार नाही, व्यभिचार करणार नाही, खोटं बोलणार नाही, आपणच, बाकी कोणी म्हणत नाही. सगळे एका पायावर उभे आहे. पुण्यकर्माकडे आपणच वळत असतो, दान पुण्यामध्ये आपला सहभाग असते. त्याची सृष्टीची नैतिक जिम्मेदारी सांभाळण्याची आपल्याकडे आहे. म्हणून आपल्याला खूप चांगल्या प्रकारे त्याचं आचरण करावं लागते. उपासक उपासिका जर शील मार्गापासून दूर हटले असतील, त्यांच्या हातानं शिलाचा घात झाला असेल, तर त्यांच्यासाठी क्षमायाचना आहे. ओकासवंद आम्ही म्हणते, द्वारथेन मया कत्तं सर्व अपराधं हम तुम्ही म्हणते. त्या मार्गावरून त्यांना शील मार्गावर येता येते. भिक्षू भिक्षुणीच्या हस्ते जर काही उपद्रव घडले असतील, शिलाचा घात झाला असेल, तर त्याच्यासाठी पातिमोक्ष आहे. ते येऊ शकतात, त्याला सांभाळू शकतात. अशी नैतिक व्यवस्था आहे धम्मामध्ये पहिलेच भगवंतांनी करून ठेवलेला आहे. असं नाही का मग एखादा माणूस वाया गेला तर तो वायाच जाते, नाही, तो वाया जात नाही. त्याच्यानं जर मनावर घेतली तर तो वाया गेलेलाही प्रवाहामध्ये येते. म्हणून कोणी वाया गेला म्हणून त्याला दोष लावू नका. आज जरी वायासारखा दिसत असेल, उद्या तो प्रवाहामध्ये येऊ शकते. आपला दुश्मन आहे म्हणून त्याच्यावर द्वेष करू नका. जेव्हा कधी संकट येईल, मित्र कामी पडणार नाही, तोच तुमची मदत करेल. म्हणजे कोण कोण्या वेळेस कधी उपयोगी पडेल याचा नेम नाही. म्हणून एक दणका आणि 2 तुकडे, मरेपर्यंत तुझं तोंड पाहणार नाही, 7 जन्म पाहणार नाही, असं कधीच म्हणू नका. कधी कबाड जर भेट झाली, मोटर स्टँडवर हो, रेल्वे स्टेशनवर, कोणा जत्रामध्ये हो, का क्षेत्रामध्ये हो, तर कमसे कम राम रहीम झाला पाहिजे, नमस्कार जय भीम झाला पाहिजे. एवढं तरी जागा ठेवायची. एकदम एक दणका 2 तुकडे करू नये. कारण कर्म क्षणाक्षणाला बदलत असतात. आज आपला विचार धार्मिक आहे, एका क्षणामध्ये आपला अधार्मिकही विचार होऊ शकतो. आज पुण्यकर्म करण्याचा विचार मनात आला, दुसऱ्या क्षणाला राहू द्या, करू नये, असाही विचार मनामध्ये येऊ शकते. क्षणाक्षणाला विचार बदलू शकते. तर मग तो वाईटाचा सज्जन आणि सज्जनाचा वाईट होऊ शकते. गरीबाचा अमीर, अमीराचा गरीब होऊ शकते. साधूचा सैतान आणि सैतानाचा साधूही होऊ शकते. चुकलेला माणूस सुधरू शकते. लोक म्हणतात स्वभावाले औषध नाही, जित्याची सवय मेल्याशिवाय जात नाही. हे मनोवादी दृष्टिकोन आहे. बुद्धाचा हा दृष्टिकोन नाही. बुद्ध म्हणतात त्या स्वभावाचंही परिवर्तन होऊ शकते, फक्त सतांग समागम म्हणतो, तो सत्पुरुषाच्या सानिध्यात आला पाहिजे. जर ही गोष्ट नसती तर 999 खून करणारा अंगुलीमाल अहर्त झाला नसता. नाच गाणा करून पोट भरणारी आम्रपाली अहर्त